तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा ट्रेडिंग करायला लॉग इन करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक ब्रोकर हा एक पाटी दाखवतो. त्या पाटीवर असं लिहिलेलं असतं की 10 9 ट्रेडर्सना हा लॉस होतो. हे जे ब्रोकर जी पाटी दाखवतायत हे सेबीच्या डायरेक्शन्स नुसार दाखवतायत. आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षासाठी एक संकल्प करायचा आहे. तो संकल्प असा नसायला पाहिजे की मी प्रॉफिटेबल ट्रेडर होणार. प्रॉफिटेबल ट्रेडर होणं न होणं हा आउटकम झाला. संकल्प हा आउटकम साठी नसतो करायचा. आउटकम हे आपल्या हातात नसतं. आपल्या हातात जे नाही त्याचा संकल्प करून उपयोग नाही. आपल्या हातात काय आहे तर चांगल्या सवयी लावून घेणं आणि चांगल्या सवयींसकट ट्रेड करणं हे आपल्या हातात आहे. आपल्या सगळ्यांचा हा संकल्प असायला पाहिजे की सेबीच्या नुसार जे 10 9 ट्रेडर्सना जो लॉस होतोय तो आकडा 9 वरनं खाली आला पाहिजे, 8 किंवा 7 वर आला पाहिजे किंवा त्याच्याही पेक्षा चांगला झाला पाहिजे. एवढ्या ट्रेडर्सना लॉस होणं निदान मला तरी मान्य नाही. तुमचे कष्टाचे पैसे आहेत असं उठसूट कोणतेही नियम नसताना ट्रेडिंग करणं चुकीचं आहे. येणाऱ्या वर्षी आपण असा संकल्प करूया की आपण आपल्यासाठी चांगल्या सवयी लावून घेऊ आणि मग त्यातनं येणारे जे ट्रेड्स आहेत ते चांगले होतील अशी आपण अपेक्षा करू. चांगल्या सवयी कोणकोणत्या? तर पहिली गोष्ट मी कायम एक सांगतो की ट्रेडिंगला बिझनेस सारखं ट्रीट करा. कोणत्याही बिझनेसची सुरुवात ही बिझनेस प्लॅन पासून होते. तसंच नवीन वर्षी ट्रेडिंग करायच्या आधी ट्रेडिंग प्लॅन लिहायला घ्या. ट्रेडिंग प्लॅनचं टेम्पलेट जर का तुम्हाला हवं असेल तर ट्रेडिंग प्लॅन असं कमेंट मध्ये लिहा. त्याची टेम्पलेट मी तुम्हाला शेअर करेन. तुम्ही जे ट्रेडिंग प्लॅन मध्ये लिहिलेलं असेल तसंच ट्रेडिंग व्हायला पाहिजे. त्याच्या बाहेर जाऊन ट्रेडिंग करायचं नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला आजच्या आज काय करायचंय तर रिस्क पर ट्रेड तुम्ही किती घेणार हे तुम्हाला हा आकडा फायनल करायचा आहे. याला म्हणतात आर मल्टिपल. आर मल्टिपल वर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तो माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. प्रत्येक ट्रेड जो तुम्ही घ्याल हा एकसारख्या रिस्कचाच असायला पाहिजे. एका ट्रेडमध्ये 10,000ची रिस्क, एका ट्रेडमध्ये 2,000ची रिस्क, एका ट्रेडमध्ये 3,000 रुपयाची रिस्क, असे वेगवेगळी रिस्क अमाऊंट जर का प्रत्येक ट्रेड मागे तुमची बदलत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे. प्रत्येक ट्रेडमध्ये जी रिस्क तुम्ही घेताय त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे ट्रेडिंग जर्नल लिहायचे. ट्रेडिंग जर्नलची देखील तुम्हाला टेम्पलेट हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा ट्रेडिंग जर्नल. मी तुम्हाला ट्रेडिंग जर्नलची टेम्पलेट देखील शेअर करेन. प्रत्येक ट्रेड घेतला की त्याची जर्नल मध्ये एंट्री व्हायलाच पाहिजे. तो ट्रेड एंट्री पासून एक्झिट पर्यंत तुम्ही पूर्ण नियम पाळून केला का हे तुम्हाला त्या जर्नल मध्ये नक्की आवर्जून लिहायचे आहे. तुम्ही तुमचे नियम किती वेळा तोडता हे तुमच्या लक्षात येईल. जर का पहिले 2 महिने तुम्ही 10 वेळा नियम तोडला असेल तर पुढच्या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तो आकडा कमी कमी करत जायचा. इव्हेंच्युअली आपल्याला तो आकडा 2026 एंड पर्यंत आपल्याला तो शून्यावर आणायचा आहे. तुम्ही ठरवलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन ट्रेडिंग करायचं नाहीये. तुमच्या ट्रेडिंग मध्ये डिसिप्लिन आणा. आउटकम आपोआप बदलेल. चौथी गोष्ट ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे ती म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंग हे कटाक्षाने तुम्हाला टाळायचं आहे. मी माझ्या अनेक व्हिडिओज मधून सांगत असतो की ऑप्शन्सचा जन्म मुळात हेजिंग साठी झालेला आहे. ट्रेडिंग साठी ऑप्शन्स पूर्ण चुकीचं इन्स्ट्रुमेंट आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करायचंच असेल तर फ्युचर्स मध्ये ट्रेडिंग करा आणि त्याला हेज म्हणून ऑप्शन बाय करा. नुसतं ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग केलं तर ते तुम्हाला स्वस्त नक्की पडतं. तुम्हाला ट्रेडिंग कॅपिटल कमी नक्की लागतं. पण त्याच्यामध्ये तोटा होण्याचीच शक्यता जास्ती असते. सो ऑप्शन्सचा वापर हा फक्त हेजिंग साठी करा. मी सगळ्या ट्रेडर मित्रमैत्रिणींना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आशा करतो की तुम्ही जे स्वतःसाठी नियम बनवलेले आहेत त्याच्यानुसारच ट्रेड कराल आणि छान प्रॉफिटेबल व्हाल. आणि सेबी आपल्याला जो आकडा सांगते 10 9 ट्रेडर्सना लॉस होतो तो त्यांना दुरुस्त करावा लागेल आणि तो 9 वरनं 8 किंवा 7 वर यायला पाहिजे किंवा त्याच्याही खाली यायला पाहिजे. हॅपी न्यू इयर.